भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा शेतकरी विभाग म्हणजे किसान काँग्रेस. किसान काँग्रेस महाराष्ट्राच्या सचिव श्रीमती संगीताताई वालदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील हिवरी नगर येथील श्री बडी मारवाड माहेश्वरी भवनात भव्य अशा रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रोगनिदान शिबिराच्या सोबतीला आज सर्वांच्या मनात भेडसावणारा प्रश्न म्हणजे बेरोजगारी. बेरोजगारी संपविण्यासाठी रोजगार मार्गदर्शन करणे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा या शिबिराच्या केंद्रस्थानी होता. मोफत मेडिकल चेकअप कॅम्प आता आपण पाहत आहोत. आजाराची साथ सुरू आहे, चिकनगुनिया, डेंगू, आणि हे आपल्याला कळतही नाही. खूप जास्त झाल्यानंतर आपल्याला कळते आणि आपली धावपळ होते आणि नंतर आपल्या कंट्रोलमध्ये आजार राहत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये आपण या परिसरामध्ये एक मोफत मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. किसान काँग्रेसतर्फे हे आयोजन आहे आणि आपण ह्यामध्ये सगळ्यांचं मोफत चेकअप करणार आहोत. ब्लड टेस्टसुद्धा इथं करणार आहोत, जेणेकरून आपल्याला कळेल की कोणाला आजार आहे किंवा नाही आहे, आणि कमी वेळामध्ये हा आजार आपल्या लक्षात आला तर आपण त्याची योग्य ट्रीटमेंट करू शकू. आणि महिलांसाठी सुद्धा एक विशेष आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. तर महिलांना मोफत आपण फॉर्म डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. शासकीय योजनांची माहिती महिलांना नसते. बऱ्याच वर्षापासून शासकीय योजना आहेत काँग्रेसच्या काळामध्ये, तर बऱ्याच योजना आम्ही राबवल्या आणि आता भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये योजना लोकांपर्यंत पोहोचतच नाही. आमच्यापर्यंत महिला येतात आणि म्हणतात, मॅडम आम्हाला कुठलं काही याबद्दल काहीच माहिती नाही. तर आम्ही त्यांना भरपूर अशा योजना आहे, नंतर आम्ही कार्यक्रम सुरू झाल्यानंतर सांगणारच आहोत. तर त्या योजनांची माहिती मिळणार आहे आणि मोफत औषध वितरणसुद्धा होणार आहे आणि चेकअप होणार आहे. तर याचा लाभ सर्व मंडळींनी घ्यावा. नागपुरातील हिवरी नगरात ठिकठिकाणी साचणाऱ्या सांडपाण्यातून उद्भवलेल्या आरोग्य समस्येचे निवारण म्हणून किसान काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव श्रीमती संगीताताई वालदे यांनी पुढाकार घेतला आणि या मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन केले. शिबिराचे उद्घाटन किसान काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांनी केले. रोगनिदान शिबिराचा लाभ घेणाऱ्यांना या टेबलवर नोंदणी करणे आवश्यक होते. येथून नोंदणी झाल्यानंतर त्यांच्या आजारानुसार रुग्ण त्या तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घ्यायचे आणि येथूनच त्यांना मोफत औषध वितरण देखील केल्या गेले. कितीतरी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेल्या या मोफत रोग निदान शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर महेश वालदे, दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर दीपाली, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर आकाश पुनियानी, तज्ज्ञ चिकित्सक डॉक्टर पंकज वालदे यांची सेवा उल्लेखनीय होती. आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माननीय परागजी पाष्टे साहेब आता थोड्याच वेळात इथे येणार आहेत आणि त्यानंतर आल्यानंतर आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहोत. आणि या कार्यक्रमाचं संचालन माननीय प्रवीण भाऊ बेलेकर हे करतील अशी मी त्यांना विनंती करते. तर आपण बघता भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये कुठले कॅम्पचे आयोजन नाही, काही नाही. काँग्रेस जेव्हा सत्तेत होती त्यावेळेला ठिकठिकाणी असे मेडिकल चेकअप्स कॅम्प व्हायचे. जेव्हा साथ यायची, साथ आत्ताच आली असं नाही, साथ पूर्वी पण यायची. टायफॉईडची साथ आली, बऱ्याच साथी येऊन गेल्या, चिकनगुनिया आलं सगळं. पण त्यावेळेला ठिकठिकाणी स्लम एरियामध्ये कॅम्पचं आयोजन काँग्रेस पक्षातर्फे होत होतं. पण आजची परिस्थिती बघता कुठेच कॅम्प नाही. तर आम्ही असं ठरवलं आमच्या किसान काँग्रेसतर्फे की ठिकठिकाणी अशा प्रकारचे मेडिकल चेकअप कॅम्प घेऊन तुम्हाला त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, हा एक आमचा उद्देश आहे. तर तुम्ही सगळ्या मंडळींनी लाभ घ्यावा.
या मोफत रोग निदान शिबिराच्या निमित्ताने एका छोटेखानी सभेचे आयोजन देखील केले गेले। प्रमुख पाहुण्यांनी महापुरुषांच्या तैलचित्रावर माल्यार्पण केले आणि मान्यवरांच्या स्वागत सत्काराने कार्यक्रमाची सुरुवात झाली। मोफत रोग निदान शिबिर व बेरोजगारांना रोजगार मार्गदर्शन करणाऱ्या या कार्यक्रमात शिबिराच्या आयोजिका श्रीमती संगीताताई वाल्दे यांनी प्रास्ताविक भाषण केले। आपला आजचा उद्देश आहे, मुख्य उद्देश आहे रोग निदान शिबिर। शहरामध्ये रोगाची साथ सुरू आहे, चिकनगुनिया, डेंगू, आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कळतही नाही की आपल्याला काय झालं आहे। थोडं अंगदुखी सुरू होते आणि आपण घरच्या घरी उपाय करतो, दवाखान्यात जायला टाळाटाळ करतो। तर अशा प्रकारचे कॅम्प्सच्या माध्यमातून तुम्हाला आजाराचं लवकर म्हणजे आजार झाला की नाही हे कळू शकते। त्यासाठी आपण हे इथं आयोजन केलेलं आहे। साथी नेहमीच येतात, रोगाच्या साथी पहिलेही आल्या, आताही आल्या, काही नवीन नाही। पण काँग्रेसच्या काळामध्ये नेहमी ठिकठिकाणी आरोग्य शिबिर व्हायचे, डोळ्याचा चेकअप असो, जनरल चेकअप असो, आणि फवारण्या व्हायच्या, लोकांकडे लक्ष द्यायचं। पण आता भारतीय जनता पार्टीची सरकार आहे तर आम्ही बघतो एकही कॅम्प नाही। मी आता मागे एक मिनीमाता नगरला आमच्या किसान काँग्रेस तर्फे एक कॅम्प लावला होता, तर त्या ठिकाणी आम्हाला असं कळलं की बऱ्याच लोकांना आजार आहे, त्यांना माहित नव्हतं, नवीन पेशंट मिळाले, आणि तिथे लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला आजार का बरं होतात। आमच्या वस्तीमध्ये पाणी भरलेलं आहे, गटर बुजलेले आहे, ठिकठिकाणी नळाचं पाणी आणि गटरचं पाणी मिक्स झालेलं आहे, आणि अशा परिस्थितीत आम्ही कसं जगायचं। ह्या क्षेत्राचे आमदार कंटिन्यू 3 टर्म झाले, भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे या ठिकाणी, पण त्यांनी अजिबात या क्षेत्राकडे बघितलं नाही, ढुंकूनही बघितलं नाही। स्वच्छतेकडे अजिबात त्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे। त्याचप्रमाणे स्वच्छतेकडे दुर्लक्षच आहे, लोकांची त्यांना चिंता नाही। त्यांना फक्त त्यांची सत्ता चालवायची आहे, एन केन प्रकारे सत्तेत कसं यायचं, लोकांमध्ये झगडे भांडण कसे लावायचे, द्वेष निर्माण कसा करायचा, एवढंच भारतीय जनता पार्टीच्या लोकांना माहिती आहे। आणि तुमचं काही जाऊ द्या, रोडची समस्या असो, नळाचं पाणी असो, टॅक्सची समस्या असो, विजेचे बिल असो, सगळी महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी आहे, पण इथे एकही कंपनी आलेली नाही। या शहरामध्ये मेट्रो आली पण कंपनी नाही, मेट्रोत बसून काय लोक पिकनिक करायला जाणार का, हा एक प्रश्न आहे। आणि बेरोजगारीचा दर मागील 10 वर्षामध्ये एवढा वाढला तर मुलं आपली लग्न सुद्धा उशिरा करत आहेत, त्यांना वेळेवर पैसा कमवत नाही तर काय करतील। घरच्यांनी पैसे सगळे त्यांच्या शिक्षणाला लावले, कसंही करून मुलांचं शिक्षण केलं का जेणेकरून हा नोकरीला लागेल, हा स्वतःचं घर चालवेल, तर त्याला नोकरीच नाही तर तो आपला परिवार कसा चालवेल। एक माणूस परिवारातील नोकरीला लागला तर 4 लोकांचा तो पोट भरू शकतो। आणि महिलांची स्थिती तर विचारूच नका। हे सरकार महिलांना सक्षम आणि महिलांच्या सुरक्षामध्ये अपयशी ठरलेलं सरकार आहे। महिलांना सुरक्षा नाही, आताच आपण बघतो आहे किती घटना झाल्या महिलांच्या सोबत। महिला डॉक्टरांवर अत्याचार झाले कलकत्तामध्ये, त्याचप्रमाणे बदलापूरची घटना असो, एका चिमुकलीवर अत्याचार झाला, नागपूर शहरामध्ये एका चिमुकलीवर अत्याचार झाला, एका मंदिरात एका स्त्रीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली। पण हे सरकार इतकं निष्क्रिय आहे, त्यांना
त्यांना बिलकुल महिलांची चिंता नाही, फक्त निवडणुका आल्या की लालच दाखवणे, काहीतरी लालचपोटी पैसे देणे. आता कुठली एक स्कीम काढून त्यांना पैसे देत आहे. 2.5 वर्षापासून ही सरकार आहे, तर त्यांनी 2.5 वर्षाच्या आधी हा विचार करायला पाहिजे होता का आपण पैसे देऊ, तोही विचार केला नाही. आणि 1500 रुपयात काय होतं, निराधारची योजना चालू आहे त्याचे सुद्धा पैसे थांबवून ठेवले. काँग्रेसच्या काळामध्ये निराधारचे पैसे दर 3 महिन्याला मिळायचे आणि या 6-6 महिने झाले. आत्ताच एक आजी मला भेटल्या, 4 वर्ष झाले, म्हणाले त्यांचे पैसे नाही आले. जी योजना चालू आहे तिचे पैसे तर तुम्ही द्या, नंतर नवीन योजना चालू करा. तर ह्या निवडणुकीच्या मतदानाच्या लालचपोटी त्यांनी ही एक नवीन योजना सुरू केली आहे 1500 रुपये द्यायची. त्यापेक्षा त्यांनी लहान मुलाच्या दुधादहीवरची GST हटवली असती किंवा सिलेंडरचे भाव कमी केले असते, काही आणखी तुमच्या ज्या जीवन आवश्यक वस्तूवरचा भाव कमी केले असते, टॅक्स कमी केले असते, तर तसंही तुमचे पैशाची बचत झाली असती. 10,000 रुपये तुमच्या खिशातून गेले आणि 1500 रुपये देणे हा या सरकारचा उपक्रम आहे. सगळं हे अपयशी ठरलेलं सरकार आहे. त्यामुळे आपल्याला बदलवायचं आहे. महाराष्ट्रात एवढा क्राईम वाढलेला आहे. या नागपूर शहरात गृहमंत्री आहेत, आम्हाला लाज वाटते सांगायची की आम्ही गृहमंत्र्याच्या शहरात राहतो, कारण की दर दिवसाला महिलांवर बलात्कार, अत्याचार हे सगळं सुरू आहे. आम्ही ऐकतो, सगळ्या महिला माझ्याकडे येतात, मॅडम म्हणतात पोलीस कंप्लेंट सुद्धा घेत नाही. माझ्या शेजारात एका माणसाचा एक आमच्या शेजारीच होते, त्यांचा ॲक्सिडेंट झाला, 3 दिवस त्यांची लाश दिसली नाही. घरचे लोक परेशान, सगळे पोलीस स्टेशनला गेले पण पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही आणि लावारिस म्हणून त्यांची लाश त्यांनी दफन करून दिली. नंतर घरच्या लोकांनी मीडियाला घेऊन गेले पोलीस स्टेशनमध्ये, तेव्हा त्यांना कळवलं का तुमचं असं झालं आहे. तर ही अशी निष्क्रिय सरकार आणि पोलीसही निष्क्रिय, त्यांना धाकच नाही. सरकारचा धाक नसल्यामुळे क्राईम वाढत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आणि तुम्हाला ज्या शासकीय योजना आहेत त्या सुद्धा माहीत होत नाही, तर आपण या माध्यमातून एक शासकीय योजना देण्याचं सुद्धा काम आपण चालू केलेलं आहे. तुम्हाला आम्ही नंतर सांगेल, कारण की बरेच आमचे गेस्ट बसलेले आहेत, त्यांचंही मार्गदर्शन ऐकायचं आहे. तर मी नेक्स्ट थोड्या वेळाने परत भाषण झाले की मी तुम्हाला त्या शासकीय योजना तुम्हाला कशा देता येतील, आम्ही सगळे फॉर्म्स अवेलेबल केलेले आहे, त्याची सुद्धा आम्ही तुम्हाला माहिती देऊ आणि भरून देऊ, उपलब्ध करून देऊ, सगळ्या सोयी उपलब्ध करून देऊ. तर आज ह्या अपयशी सरकारचा आम्ही निषेध करतो. आज ह्या कार्यक्रमाला अतिथी म्हणून सगळे लाभलेले आहेत, त्यांचंही तुम्हाला मार्गदर्शन ऐकायचं आहे. तर मी आज इथेच थांबते. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद करते, तुम्ही मोठ्या संख्येने आलात आणि इथं थांबून आहात. धन्यवाद. नागपूर शहर किसान काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित आजच्या या महिला मेळाव्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे किसान काँग्रेस सेलचे अध्यक्ष आमचे पराग पस्तेजी मंचावर उपस्थित, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्या आमच्या वालदेताई, आमचे मोठे बंधू मार्गदर्शक रमन पैगवारजी, इथे आमचे पठाणजी इथे उपस्थित आहेत आणि उपस्थित सर्व मान्यवर मंचावर आणि उपस्थित आमच्या सर्व माता बहिणी, सर्वांना मी नमस्कार करतो आणि श्रावण महिन्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर वालदेताईंचं सुद्धा इथे मी अभिनंदन करतो की त्यांनी एक अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमाचं आज इथे आयोजन केलेलं आहे, ज्याचा हेतू शासनाच्या सर्व योजनांचा लाभ जे महिला आहेत त्यांना मिळाला पाहिजे या उद्देशाने ताई आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन. आपण इथे मेडिकल चेकअप कॅम्प सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशा उपक्रमांच्या माध्यमातून आणि खास करून काँग्रेस पक्षाचं नेहमी हे धोरण राहिलेलं आहे की काँग्रेस पार्टी का हात आम आदमी के साथ आणि शेवटच्या माणसापर्यंत शासकीय योजनांचा लाभ हा पोहोचवला पाहिजे, हे काँग्रेस पक्षाचं नेहमी धोरण राहिलेलं आहे आणि तेच धोरण राबवण्याचं काम ताई तुम्ही करत आहे, त्याबद्दल तुमचं मनापूर्वक अभिनंदन. आणि त्याचबरोबर मला इथे परागजीबद्दल इथे सांगायचं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किसान काँग्रेस सेलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मुद्दे हे सरकारपर्यंत, ही जी झोपलेली सरकार आहे ज्यांनी शेतकऱ्यांचं
हित यांच्या डोळ्यासमोर नाही आहे. प्रत्येक जिल्ह्यातले मुद्दे हे सरकार समोर आणि आमचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले हे शेतकरी नेते आहेत, तर त्यांची जी टीम आहेत, आमचे अध्यक्ष स्वतः शेतकरी आहेत आणि परागजी सारखे त्यांच्यासोबत लागलेले आहेत. आणि म्हणून हे जे लोकसभेमध्ये जे काँग्रेस पक्षाला यश मिळालं ते जास्ती ग्रामीण भागामध्ये मिळालं आणि शेतकऱ्यांचा जो रोष होता तो रोष लोकांनी व्यक्त केला आणि त्यामुळेच काँग्रेस पक्षाला एवढ्या जागा मिळाला. त्यामध्ये परागजी आपलं सुद्धा योगदान आहे की आपण ज्या पद्धतीनं लोकांचे मुद्दे, शेतकऱ्यांचे मुद्दे हे जनतेसमोर आणले, याच्यामध्ये तुमचं सुद्धा योगदान आहे. आपले अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचं सुद्धा मोठं योगदान आहे. मित्रांनो, इथे मोठ्या प्रमाणावर इथे आमच्या महिला आमच्या बहिणी इथे उपस्थित आहेत. आज फार चर्चेमध्ये एक विषय आहे, लाडकी बहीण, लाडकी बहीण, लाडकी बहीण. तर आश्चर्य वाटतो मला या शिंदे फडणवीस साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे, का हो 2 वर्ष आधी ही बहीण लाडकी नव्हती का? आता निवडणुका आधीच ती लाडकी झाली का? तर आमच्या बहिणी सुद्धा समजतात की मतांची भीक मागण्याकरिता आता तुम्हाला बहीण आठवली. मागचे 2 वर्ष 2.5 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होते, तुम्हाला बहीण आठवली नाही. लोकसभेमध्ये जो तुमचा पराभव झाला, मग आता समजलं की आता आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणून काय करायचं, तर लाडकी बहीण म्हणून आता आपण त्यांना पैसे देऊ आणि पैसे देऊन बहिणींचे मत विकत घेऊ. तुम्ही तुमचे मत विकणार आहे का ताईंनी? तुम्ही तुमचे मत विकणार आहात का? तुम्हालाही समजतं की हे मतांसाठी केलेलं हे राजकारण आहे, यांच्या हितामध्ये काय नाही. यांचं फक्त एकच लाडकं आहे यांच्यासाठी, ती म्हणजे सत्तेची खुर्ची. ना बहीण ना भाऊ, फक्त खुर्ची. आणि म्हणून अशा राजकारणा लोकांना येणाऱ्या आपल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही धडा शिकवणार आहे की नाही? तुम्ही शिकवणार आहे की नाही? आज तुम्हाला म्हणतात 1500 रुपये देणार, म्हणजे तुमच्या खिशातनं 50 रुपये काढतात आणि देतात किती? 3 रुपये. सिलेंडरचे भाव वाढले की नाही? धनधान्याचे भाव वाढले की नाही? तेलाचे भाव वाढले की नाही? म्हणजे एका खिशातनं तुमच्या 50 रुपये काढायचे आणि तिकडे 1500 रुपये तुमच्या 50 रुपये तुमच्या खिशात टाकायचे आणि म्हणायचे लाडकी बहीण, लाडकी बहीण, लाडकी बहीण. मित्रांनो, हे मूर्ख बनवण्याचं काम आहे. तुम्ही सगळे लोक फार समजदार आहात आणि म्हणून वाल्देताई तुमचं परत एकदा अभिनंदन की शासकीय योजनांचा लाभ नक्की लोकांना मिळाला पाहिजे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला जनजागृती करून आपल्याला समाजामध्ये क्रांती घडवायची आहे. तरुणांना रोजगार द्यायचा आहे, महिलांना स्वयंरोजगार द्यायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज माझ्या ज्या बहिणी असुरक्षिततेच्या वातावरणामध्ये जगतायत, ठिकठिकाणी त्यांच्यावरती बलात्कार सारखे अतिशय घृण त्यांच्यावरती आज अत्याचार होतात आहे. अशा सगळ्या गोष्टींना जर आपल्याला कुठे थांबवायचं असेल तर हे जे आंध्र बहिर सरकार आहे याला आपल्याला उचलून फेकावं लागेल. आपण बघितलं बदलापूरची घटना, आपण बघितली अकोलाची घटना. रोज एक घटना होते आणि घटना झाल्यावर सरकार ते जे आरोपी असते त्यांना वाचवण्याचं काम करते. अशा बलात्कारांना वाचवणारा तुम्ही परत मतदान करणार आहे का? अशा लोक जे अशा बलात्कारांना संरक्षण करतं त्यांना आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये मित्रांनो त्यांना सुद्धा आपल्याला धडा शिकवायचा आहे. एवढं सांगून मी परत एकदा वाल्देताईंचं अभिनंदन करतो. या सर्व कार्यक्रमाचा ज्या आपण लाभ घेत आहात तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. श्रावण मासाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द इथेच थांबवतो. जय हिंद, जय विदर्भ, जय भीम. सबसे बड़ी मुझे खुशी इस बात की है कि संगीता ताई ने आज महिलाओं के लिए रोग निदान शिविर रखा. मेरी बहनें जब तक मजबूत नहीं होंगी, और मजबूत कब होंगी? जब वो सक्षम होंगी, शारीरिक रूप से सक्षम होंगी. आपको तो इस देश को जिसमें आपका प्रतिशत 50 है, मेरी बहनों को मजबूत होना पड़ेगा, मेरी बहनों को सक्षम होना पड़ेगा. इसलिए सबसे पहले अपने शरीर की जो है ताकत बराबर है कि नहीं, ताकत बढ़ानी पड़ेगी, जब भी आप लड़ पाएंगे. और इतने बड़े उद्देश्य को लेके, क्योंकि आज देश में विपरीत परिस्थिति है, आज देश में
हमारी दो ही समुदाय, एक हमारी महिलाएं, हमारी बहनें, और दूसरे हमारे बेरोजगार साथी जिनके हाथों में काम नहीं है, जो पहले जितने रोजगार थे उससे भी कम रोजगार हो रहे, और व्यापारों की, छोटे व्यापारों की हालत इतनी खराब है, अब उनके हाथों से भी काम छीना जा रहा है। किसानों के बारे में हमारे महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष बताएंगे। मैं शहर में रहने के कारण आप बहनों की समस्याएं, बहनों की जो मजबूरी है, खासकर मीडियम क्लास की और हमारी गरीब तबके की जो महिला है वो कितनी मजबूर है मुझे मालूम है। और नौजवान बेरोजगार साथी जो बड़ा होता है, सपने लेकर बड़ा होता है, वो कितना मजबूर है मुझे मालूम है। साथियों, इसकी हालत क्यों है ये समझने की हमको ज़रूरत है। हमारे को क्यों कैसा बरगलाया जा रहा है? हमें 1500 रुपये ये बताया जा रहा है कि एक उपकार आपके ऊपर किया जा रहा है, ये नहीं बताया जा रहा है कि हम तो उसके हकदार है। पहले से ही कांग्रेस सरकार ने अनेक योजनाएं महिलाओं के लिए रखी है, संजय गांधी निराधार योजना है और दूसरी बाल संगोपन योजना है, जिसमें महिलाओं की सारी ध्यान इस महाराष्ट्र सरकार में कांग्रेस ने भी रखा था। पर जबरदस्ती बरगलाना, जबरदस्ती 1500 रुपए का लालच देकर 2-3 महीने देना, 2-3 महीने देने के बाद में बंद करना, यह प्रचार करना कि ये सरकार अगर इस देश में आ गई, इस महाराष्ट्र में आ गई तो आपके पैसे बंद हो गए। अरे ये महाराष्ट्र सरकार अपनी बहनों की सरकार है, इनको 1500 नहीं, इनको आन दो, अब इनको 3000 रुपये करेंगी। ये मैं आपको कांग्रेस के तरफ से आश्वासन देता हूँ, इनके झूठे आश्वासन में। और हम जितने हमारे महानुभाव है, जितने हमारे नेता हुए, हमारे ओबीसी के, मागासवर्गीय के, उनके सामने ये बातें मैं कह रहा हूँ, उनको प्रणाम करके हमने ये बातें आगे रखी है। बहनों और मेरे साथियों, बदला लेने का समय हमारे सामने आया है। आप देखिए उनकी कैसी थोड़ा ना कहीं घबरा रहे, इसलिए इलेक्शन 2 अक्टूबर में होने वाले थे, वो नवंबर में करने वाले हैं। इस साथ मेरी बहनों, आप ये सोचिए कि एक भी जगह ऐसा कोई हमारा सुनने वाला नगर सेवक नहीं है। स्वतंत्र स्वास्थ्य संस्थाओं में, स्वराज्य संस्थाओं में कोई हमारा नगर सेवक नहीं है, कोई हमारा प्रतिनिधि नहीं है जिनके पास हम जाके अपनी बात रख सके। लोकतंत्र का हास करना, लोकतंत्र को खत्म करने की जो परिपाटी उन्होंने स्वराज्य संस्थाओं से लाई है, आज विधानसभा में भी उनकी नीयत वही दिख रही है। एक तरफ झूठ का पर्दा खड़ा करना, लोगों को झूठे आश्वासन देना और अपने लालच की क्रियान्विति पूरी करना। साथियों, यही बहनों, यही इनकी मानसिकता है। मैं समझता हूँ कि ये जिस तरह आपको इस रोग निदान शिविर से सबलता मिलेंगी, वही सबलता लेके आपको लोगों को समझाना है और इस सरकार से 2-2 हाथ करना है। इतना ही कहते मैं अपने 2 शब्द समाप्त करता हूँ। जय हिंद, जय भारत, जय विदर्भ। दूषित वातावरण लक्षात घेता एक अचूक असा कार्यक्रम आमच्या ताईंनी निवडला आणि त्या कार्यक्रमाला एक चांगली झालरसुद्धा लावण्यासाठी सन्मान्य पष्टेसाहेबसुद्धा हजर आहेत। तेव्हा कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे नेते, महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे नेते सन्मान्य पष्टेसाहेब उपस्थित, आमच्या संगीताताई की ज्यांनी हा कार्यक्रम मोठ्या ताकदीने घेतला आणि त्यांच्या म्हणण्याला महत्त्व देऊन लाडकी बहीण हा विषय समोर असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात माझ्या भगिनी इथे या शिबिरामध्ये उपस्थित आहेत। त्याचबरोबर एक चांगलं मार्गदर्शन आपल्याला रमणजींनी केलं, ते सुद्धा इथे व्यासपीठावर आहेत आणि व्यासपीठावरील इतर मंडळी, मी इथे कुठल्याही प्रकारचा निमंत्रित नाही। मी सन्माननीय नेत्यांना विनंती करून किसान काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी जेव्हा मी नेत्यांचं लोकेशन घेतलं, प्रांत अध्यक्ष पष्टेजींचं जेव्हा मी लोकेशन घेतलं, त्यांनी सांगितलं मी नागपूरला आहे, नागपूरला। पक्षवाढीसाठी स्वतःला झोकून दिलेले आमचे नेते सन्मान्य पष्टेसाहेब आणि मी त्यांना भेटण्यासाठी आलो आणि त्या भेटण्यासाठी येत असताना त्यांनी मला हे लोकेशन पाठवलं की ताईंनी असा असा कार्यक्रम ठेवला, त्याच्यामध्ये पुन्हा दुधाची साखर आणि साखरेचं दूध असं इतका गोडवा तो वाढलेला, या कार्यक्रमामध्ये मला येता आलं हे मी माझं भाग्य समजतो। आजची परिस्थिती आपल्याला किसान काँग्रेस आणि आज रोजी सरकारच्या विरोधामध्ये आपण जे लोक आहे यांनाही कॅश करण्यासारखी परिस्थिती आहे, ती परिस्थिती आपण जनतेच्या लक्षामध्ये बसवली पाहिजे, लक्षामध्ये आणली पाहिजे।
या सरकारने एक लाडकी बहीण योजना आणली. त्या योजनेच्या दरम्यान गेल्या 8 दिवसामध्ये 11 बालिकेवरती बलात्कार झालेले आहेत. एका आठवड्यामध्ये 11 बलात्कार होत असताना आणि विरोधामध्ये बसलेले आपले सर्व लोक त्या विषयाला वाचा फोडण्यासाठी जेव्हा धरणे आंदोलन बंद मोर्चे याचं आयोजन करतात, तेव्हा या सरकारने स्वतःच्या बळाचा वापर करून न्यायालयाला ताब्यात घेऊन गुणरत्न सदावर्ते सारख्या व्यक्तीला याचिका दाखल करायला लावली आणि त्या याचिकेच्या माध्यमातून आपल्याला कुठल्याही प्रकारच्या बंद किंवा काही पाळता येणार नाही. जो कोणी पाळेल त्याला शासन केल्या जाईल, त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातील. अशा प्रकारची इथे एक प्रकारे अघोषित हुकुमशाही या महाराष्ट्रामध्ये या सरकारने निर्माण केलेली आहे. तुम्हा आम्हाला इथे संगीताताईच्या रूपाने एक चांगले पॉवरफुल लोक तुमच्या पाठीशी आहेत. तुमच्या जनतेचे फक्त आशीर्वाद येत्या निवडणुकीमध्ये संगीताताईच्या पाठीशी राहावे ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. या महिलांच्या कार्यक्रमानिमित्त ज्या डॉक्टरांनी सेवा दिली, ज्या डॉक्टरांनी आपल्याला इथे जी सेवा दिलेली आहे, त्यांनी कोविड काळात देखील या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये लोकांना जगवण्याचं काम केलं. असे समस्त डॉक्टर बंधू आणि भगिनींनो, खरं तर महिलांच्या संदर्भामध्ये एखादा कार्यक्रम जर होत असेल तो शक्यतो मी टाळत नाही. याला कारण असं की जेव्हा महिला सक्षम होते तेव्हा कुटुंब सक्षम होतं आणि कुटुंब जेव्हा सक्षम होतं तेव्हा गाव सक्षम होतं आणि गाव जेव्हा सक्षम होतं तेव्हा हा देश सक्षम होतो. हे मांडणाऱ्यापैकी मी आहे. आज या महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपतींना, ज्या जिजाऊंनी उभं करून स्वराज्याची स्थापना केली, या महाराष्ट्रामध्ये आज अनेक ठिकाणी या महिलांवरती अत्याचार होतात आणि या अत्याचाराविरोधामध्ये जेव्हा समाज रस्त्यावरती उतरतो तेव्हा लाठीचार्ज होतो. याच्यासारखी शोकांतिका दुसरी नाही. आणि अशा वेळेस फक्त 1500 रुपयासाठी लाडकी बहीण म्हणून संबोधायचं आणि या देशातील या महाराष्ट्रामधील महिलांवरती अत्याचार करायचा, अशा सरकारचा सर्वप्रथम मी निषेध करतो. महिलांच्या संदर्भामध्ये आताच विशाल मुत्तेमवारजी आमचे सहकारी हे आता मगाशीच त्यांनी सांगितलं की 3 रुपये देतात आणि 50 रुपये काढून घेतात. वस्तुस्थिती तीच आहे. खरं तर नुसत्या महिलांच्या बाबतीत नाही तर शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील अशा पद्धतीची परिस्थिती आहे. जर आपण बघितलं असेल की शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना ही केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. तिचा गवगवा भरपूर होतो. खरं तर काँग्रेसने या देशामध्ये सगळं काही दिलेलं आहे. जेव्हा आम्ही विधवा परित्यक्त महिला ज्या होत्या त्यांच्यासाठी 1500 रुपयाची योजना आणली, कुठे गवगवा केला नाही. या देशामध्ये रोजगार हमीची योजना आणली, कुठेही गवगवा केला नाही. या देशामध्ये कर्जमुक्ती झाली, कुठेही काँग्रेसने गवगवा केला नाही. मात्र हे सरकार आपल्याकडूनच पैसे काढून घेतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता तुम्ही बघितलं असेल फेसबुकवरती आणि याच्यावरती मुख्यमंत्री ओरडून सांगतात, ए ताई तुला पैसे मिळाले की नाही, ए ताई तुला पैसे मिळाले की नाही. हे भीक घेणारी महिला ही महाराष्ट्रामध्ये सावित्रीची लेक म्हणून कधीच संबोधली जाणार नाही. कारण या देशामध्ये महिलेनी महाराष्ट्र घडवलेलं आहे. या देशामध्ये या महिलांनीच महाराष्ट्रामध्ये जे आहे हे आणण्याचं काम या महिलांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे महिलांना तुम्ही काय देता त्यापेक्षा महिलांना स्वाभिमानाने उभं करण्याचं जे काम आहे, जे काँग्रेसने सुरू केलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी झाला पाहिजे. एवढं सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आज आपण बघितलं असेल महिलांच्या संदर्भामध्ये अनेक योजना आहेत. ताई तुम्हाला माहिती आता देतीलच. पण त्याचबरोबर
जर महिलांना स्वाभिमानाने जर उभं करायचं असेल तर महिलांना देखील शेती बरोबर जे बचत गट आहेत या बचत गटाच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगामध्ये उतरण्याची देखील गरज आहे। आता मी एक तुम्हाला सर्वसाधारण एक उदाहरण सांगतो की आपल्याकडे मी एक शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांचा नेता किंवा एक शेतकरी असल्यामुळे मी शेतीवरती थोडा जास्त बोलणार आहे। कारण जेव्हा मी शेतीमध्ये टॅमॅटो पिकवतो हा टॅमॅटो 50 रुपये किलो बसून तर 50 पैसे किलोपर्यंत शेतकरी हा विकतो। जेव्हा 50 रुपये भाव असतो तेव्हा आमच्याकडे शेतकऱ्याला 5 रुपये फक्त मिळतो आणि जेव्हा 50 पैसे भाव असतो तेव्हा देखील शेतकऱ्याला 50च पैसे मिळतात। ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती जर बदलायची असेल तर महिलांना देखील त्याच्यामध्ये पुढे आला पाहिजे। जर आपण बघितलं असेल आपल्याकडे टॅमॅटो कॅचअप हे टॅमॅटोपासून केला जातं आणि एका टॅमॅटोपासून किमान 15 रुपये टॅमॅटो कॅचअप जर आपण तयार केला तर 15 रुपये ही किसान कंपनी जी आहे ही दुसरी कंपनी आहे ही केली जाते। हा जर प्रोजेक्ट जर आपण महिलांनी जर केला तर फक्त 5 लाखामध्ये हा प्रोजेक्ट होतो। म्हणजे जर खऱ्या अर्थाने जर महिलांना स्वाभिमानाने जर उभं करायचं असेल तर अनेक मी ताईंना असं म्हणतो की या नागपूर शहरामध्ये ज्या महिला आहेत या महिलांच्या संदर्भामध्ये आपण वेगवेगळे बचत गट तयार करा आणि या बचत गटांच्या माध्यमातून छोटे छोटे जे उद्योग आहेत हे उद्योग आपण सुरू केले पाहिजेत। म्हणजे उदाहरणार्थ मसाल्याचे उद्योग असतील, मी आता म्हटलं टॅमॅटो केचप असेल किंवा पॅकिंगमध्ये भाजीपाला जो आहे जो ग्रामीण भाग जो आहे ग्रामीण भागातला जो माल आहे तो इथे शहरामध्ये आणायचा आणि शहरामध्ये वेगवेगळ्या महिला बचत गटाच्या माध्यमातून छोटे छोटे प्रोजेक्ट तयार करायचे आणि त्याच्या अनुषंगाने त्याच्यावरती प्रक्रिया करून त्या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायची। अशा पद्धतीचं जर काम आपण सुरू केलं तर खऱ्या अर्थाने या महिलांचा विकास होईल। आज आम्ही जेव्हा 1500 रुपये जेव्हा हे सरकार देतं असं म्हणतं तेव्हा राहुल गांधींनी तर आमच्या सांगितलं होतं की जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही महिलांना 10,000 रुपये देऊ। कारण आमची लढाई स्वाभिमानाची लढाई आहे। आज बेरोजगारांसाठी 1 लाख रुपये वर्षाला देऊ पंचसूत्री या लोकसभेमध्ये आणली होती। खरं तर या सरकारने असं पण म्हटलं होतं की या देशामध्ये आमचं सरकार आलं तर स्वामीनाथन आयोग लागू करू आणि या शेतकऱ्याला न्याय देऊ। मात्र 2014 पासून आज तिसऱ्या वेळेस या बीजेपीचं सरकार आल्यानंतर देखील स्वामीनाथन आयोग लागू केला नाही आणि शेतकऱ्यांवरती जेवढा अन्याय करता येईल त्या पद्धतीने यांनी अन्याय करायला सुरुवात केलेली आहे। आपण बघितलं असेल की मधल्या काळामध्ये 3 काळे कायदे आणून या देशातला शेतकरी या देशातला कष्टकरी आहे हा संपवण्याचं काम या सरकारने करण्याचा प्रयत्न केला होता। आपल्याला वाटत असेल की याचा आणि आमच्या शहरी भागाचा काय संबंध? खरं तर आपल्या शहरी भागाचा आणि याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये संबंध आहे। कारण जेव्हा ही जी यंत्रणा आहे ही यंत्रणा जेव्हा उद्योजकांच्या ताब्यामध्ये जाते तेव्हा त्याचे भाव वाढतात। आज आमचा भाजीपाला जो 5 रुपये किंवा 10 रुपये 20 रुपये 25 रुपये 50 रुपये किलो प्रमाणे जो असतो हा जर उद्योजकांकडे गेला तर त्याची किंमत ही तुम्ही बघितलं असेल मॉलमध्ये आज तेलाची किंमत काय होती? काँग्रेसच्या काळामध्ये 60 रुपये किलो होता। मात्र आज हे तेल 200 रुपये किलो पर्यंत गेलेलं आहे। त्याच्याबरोबर प्रत्येक वस्तूचे जे डाळीचे भाव काय होते आणि ते आज कुठे पोहोचलेले आहेत? ही जी यंत्रणा आहे ही यंत्रणा जर उद्योगपतींच्या ताब्यामध्ये गेली तर त्याचा सर्वात जास्त फटका हा शहरातल्या किंवा जे गरीब लोक आहेत हातावरती आता शहरातली लोक जी आहेत ही हातावरती पोट भरणारी लोक आहेत आणि त्यांचा सगळ्यात जास्त तोटा हा शेतीमध्ये जो औद्योगिकरणाच्या माध्यमातून ज्या उद्योजकांकडे जी शेती देण्याची प्रक्रिया जी सुरू करण्याचं जे मोदी सरकारचं धोरण आहे आणि अंबानी आणि अदानी यांना हा देश किंवा ही शेती हे विकण्याचं जे धोरण या सरकारने अवलंबलेलं आहे त्याचा सगळ्यात तोटा हा आपल्यासारख्या सर्वसामान्य गरीब लोकांना होणार आहे।
त्याच्यामुळे महिलांनी खऱ्या अर्थाने आता स्वतः प्रगल्भ राहायला पाहिजे. कारण एक महिला जर व्यवस्थित शिकली तर तिची मुलं शिकतात. महाराष्ट्रामध्ये आम्हाला आरोग्य सुविधेसाठी देखील असं दारोदारी फिरावं लागतं. आज आम्हाला जर कुठला उपचार जर घ्यायचा असेल तर कुठलं सरकारी चांगलं हॉस्पिटल नाही. खरं तर ही आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरोग्य आणि शिक्षण हे घटनेने आम्हाला दिलेलं आहे. असं असताना देखील ते आमच्या लोकांपर्यंत आज खऱ्या अर्थाने पोहोचलं नाही. ही खऱ्या अर्थाने फार मोठी शोकांतिका आहे. आज आपण बघितलं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने संघटित उभं राहण्याची गरज आहे. आणि जर संघटितपणे जर उभं राहायचं असेल आणि जर आपल्याला आपला विकास करायचा असेल तर कुठल्याही भूलथापांना बळी न पडता, कुठल्याही ज्या योजना आता सरकार इलेक्शनच्या माध्यमातून ज्या आणते त्याला बळी न पडता खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला जे उभे करणारे लोक आहेत त्यांच्या पाठीमागे आपण उभं राहायला पाहिजे. आमचे नेते नानाभाऊ पटोले यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये एक वेगळी क्रांती होऊ पाहते आणि या महाराष्ट्रामधले प्रत्येक महिला असेल, शेतकरी असेल, गरीब असेल याला उभं करण्याचा त्यांचा जो संकल्प आहे या संकल्पाला सगळ्यांनी साथ द्यावी अशा पद्धतीचं मी आवाहन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. किसान काँग्रेस महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी संघटनेच्या कार्यात जबाबदारीने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले, सत्कार केला व जबाबदार पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देखील प्रदान केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण बेलेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मोफत रोग निदान शिबिराच्या आयोजिका आणि किसान काँग्रेस महाराष्ट्राच्या सचिव श्रीमती संगीताताई वालदे यांनी केले. त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. सरकारी योजनांबद्दलचे बरेचसे फॉर्म इथे आहेत. अजूनही ज्यांनी कोणी घेतले नसेल त्यांनी त्या फॉर्मची विचारपूस करून आपल्यासाठी जे आवश्यक आहे ते फॉर्म घेऊन जावे आणि 3-4 दिवसामध्ये ते फॉर्म पूर्ण डॉक्युमेंटसह फिलअप करून संगीताताईकडे किंवा त्यांच्या प्रतिनिधीकडे पोहोचवावे ही विनंती. कार्यक्रमाला उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे म्हणून आमचे महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष श्री परागजी पास्टे साहेब यांनी आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि त्यांचा कार्यक्रम एवढा व्यस्त होता. ते मुंबईवरून दिल्लीला गेले काल आणि रात्री परत आमच्या प्रोग्रामसाठी सकाळी आज दिल्लीवरून इथे आले आणि त्यांनी आपल्याला चांगलं असं मार्गदर्शन केलं आणि महिलांना सांगितलं की तुमच्यासाठी आम्ही लवकरच एक रोजगार उपलब्ध करून देणार आहोत आणि त्यांनी आश्वासन दिलं की तुम्ही असं घरी तुम्हाला बसवून ठेवणार नाही. बीजेपी सरकार जरी तुमच्याकडे लक्ष नसेल देत तरी किसान काँग्रेस आणि आपला राष्ट्रीय काँग्रेस तुमच्याकडे पूर्ण लक्ष देणार आणि तुम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार असं साहेबांनी मार्गदर्शन केलं, तुम्हाला प्रोत्साहित केलं आणि नवीन लोकांच्या नियुक्त्या सुद्धा दिल्या. तर त्यामुळे साहेबांचे मी ह्या नागपूर शहरात खूप खूप स्वागत करते. आमच्या सगळ्या महिलांकडून आणि आमच्या संघटनेकडून मी साहेबांचे खूप खूप आभार मानते. त्याचप्रमाणे किसान काँग्रेसचे महासचिव श्री मोहम्मद रफीभाई पठाण हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित झाले. तेही मुंबईला राहतात. साहेबांच्या सोबत ते दिल्लीवरून इकडे आले, त्यांचे मी खूप खूप आभार मानते. तसेच आमच्या कार्यक्रमाला बुलढाण्यावरून पाहुणे आलेत खंडारेजी, यांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे इथे प्रवीण भाऊ बेलेकर यांचं मी विशेष आभार मानते. त्यांनी खूप छान मंच सांभाळला, संचालन खूप चांगल्या प्रकारे केलं आणि त्यांचं सहकार्य मला नेहमी वेळोवेळी मिळत असते, तर त्यांचेही मी आभार मानते. आणि त्याचप्रमाणे येणारी सगळी डॉक्टर्सची टीम, डेंटिस्ट डॉक्टर आहे डॉक्टर दीपाली मानधना, तसेच डॉक्टर महेशजी वालदे,
डॉक्टर पंकज वालदे आणि सगळी टीम, सोनूताई, रत्नमालाताई खंडायतकर यांनी सुद्धा आपली एक टीम इथं लावली, त्यांचेही मी आभार मानते। आणि विशेष म्हणजे माझ्या महिला भगिनी सकाळी 11च्या आधी इथे आल्या, 10:30 वाजतापासून त्या बसल्या आहे। आणि तर ह्या महिला सकाळपासून आपली कामं बाजूला ठेवून या ठिकाणी आलीत आणि यांनी पूर्ण कार्यक्रम ऐकून घेतला। आणि तसेच परत या ठिकाणी सगळे उपस्थित पुरुष मंडळी, महिला मंडळी, मुलं सगळी या कार्यक्रमाला येऊन उपस्थित राहिली आणि वेळ दिला, त्यांचाही मी आभार मानते। आणि आम्ही आता या कार्यक्रमानंतर तुम्हाला फॉर्म डिस्ट्रीब्यूट करणार आहोत, तर तुम्हाला बांधकाम मजुराचे फॉर्म देण्यात येतील, तुम्हाला साईन पण आणून देण्यात येईल, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी काम करता ते तुम्हाला सगळं मिळून जाईल। आणि दुसरं असं तीर्थयात्रा योजना आपल्याकडे, तर 60 वर्षाच्या वर जेही कोणी असतील त्यांना कुठेही तीर्थयात्रेला जायचं असेल ते सुद्धा फॉर्म आपण डिस्ट्रीब्यूट करू आणि तुम्ही भरून आणून दिले तर इथेच तुम्ही वापस द्याल तर तुम्हाला त्या योजनेचा सुद्धा आम्ही लाभ मिळवून देऊ। त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजना आहे, तिचाही लाभ मिळवून देऊ। आणि बाकी आणखी 2-3 योजना आहे, वयोश्री योजना आहे, वयोश्री योजनेमध्ये सुद्धा तुम्हाला चष्मे, व्हीलचेअर, कानाची मशीन, ह्या प्रकारे यंत्र, असं वॉकर, अशा बऱ्याच काही सुविधा आहेत त्या मिळतात, पण तुमच्यापर्यंत ही योजनाच येत नाही। भारतीय जनता पार्टी फक्त कागदोपत्री आणतात पण तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही, अजिबात त्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे, पूर्ण जनतेकडे दुर्लक्ष आहे। तर त्यामुळे आम्ही काँग्रेसतर्फे ह्या योजना राबवत आहोत, किसान काँग्रेसतर्फे विशेष म्हणजे। तर तुम्ही सगळ्यांनी या योजनेचा लाभ घ्या आणि तुम्ही आल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते, धन्यवाद। यानंतर सर्व उपस्थितांचे एकदा पुनश्च आभार मानतो, त्यांनी स्वतःसाठीच टाळ्या वाजवावं ही विनंती करतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो। धन्यवाद। महाराष्ट्र में कोई भी महिला सुरक्षित नहीं है और ये सरकार जो जुल्म ज़बरदस्ती कर रही है उसके खिलाफ कांग्रेस खड़ी है। आज किसान कांग्रेस के माध्यम से ये हमारे जो यहाँ के नेता है संगीता वालदे जी, उन्होंने आरोग्य कैंप इधर लिया था। और दूसरी बात कि जो योजना है महिलाओं के लिए उसका भी वो पर्चा भर के वो लोगों तक पहुंचाने का काम कर रही है। कांग्रेस आज महाराष्ट्र में पूरे लोगों के साथ में खड़ी है और आगे भी खड़ी रहेगी। आज किसानों की हालत बहुत ख़राब है, ऐसी स्थिति में किसानों के साथ कांग्रेस ही खड़ी रहने वाली है। इसीलिए हर महाराष्ट्र में हर जगह पर किसान कांग्रेस के माध्यम से प्रोग्राम हो रहे हैं। इसको नागपुर, इस उद्देश्य से नागपुर में आज का ये प्रोग्राम हो रहा है। आज के इस कार्यक्रम में हमने विशेष रूप से महिलाओं के ऊपर ध्यान दिया, जो ये भारतीय जनता पार्टी की सरकार दे नहीं रही है। महिलाओं का शोषण हो रहा है, महिलाओं का उत्पीड़न हो रहा है, महिला सुरक्षित महसूस नहीं कर रही है। काफ़ी दिनों से ये चल रहा है, हर जगह बलात्कार और छोटी छोटी बच्चियों के ऊपर अत्याचार हो रहा है, फिर भी ये भारतीय जनता पार्टी की सरकार दोषियों को संरक्षण दे रही है। दोषियों के ऊपर अगर कड़ी कार्रवाई होती या तुरंत उसको कुछ न कुछ या कार्रवाई करते, तुरंत उसको अटक करते, तो ये घटनाएं कम होती। ये जो लोग हैं भारतीय जनता पार्टी की सरकार और इनके गृह मंत्री और सारे लोग, टीम पूरी, वो प्रोटेक्शन दे रहे हैं, दोषियों को प्रोटेक्शन दे रहे हैं, इसलिए ये घटनाएं घट रही है। और महिलाओं के लिए ये बहुत शर्मनाक बात है कि हम ये सरकार चुन के दिए लेकिन कुछ उनको लाभ नहीं मिल रहा है। इसलिए हमने ये उनके स्वास्थ्य शिविर एक किया और एक शासकीय योजना भी है, वो भी उनको नहीं मिल रही है, उनकी सुरक्षा नहीं हो रही है, उनको कुछ योजनाओं का लाभ नहीं मिल रहा है। उनको सक्षम करने के नाम पे 5 किलो अनाज दे रहे हैं और 1500 रुपये भेजने का अभी एक नई लाड़की बहन योजना उन्होंने चालू की है। तो विशेष करके उनके सेहत के ऊपर ध्यान देना चाहिए, उनको रोज़गार देना चाहिए। तो ये सब नहीं हो रहा है, इसलिए हमने ये हर जगह कैंप चालू किया है। पूर्व नागपुर में विशेष करके ये तीसरा कैंप है हमारा।
तो डेंगू मलेरिया की साथ चल रही है और लोग हॉस्पिटल नहीं जा रहे। वहाँ भी डॉक्टरों का कुछ पहले दिन स्ट्राइक था, तो हमने सोचा कि कुछ हम अगर हेल्प हो सकती है इनको, तो हमने ये आयोजन किया। और हमारे महाराष्ट्र के किसान कांग्रेस के अध्यक्ष माननीय पराग पास्टे साहब ये बम्बई से इधर आए और इन्होंने भी बहुत इनको प्रोत्साहन दिया महिलाओं को, और जो किसान के समस्या है उनके बारे में उन्होंने बताया। महिलाएं जो है उनको उद्योग नहीं मिल रहा है, तो जो डायरेक्ट खेती से जो माल आएगा तो वो सब इनको पैकिंग करके मसाले के साथ उनको पूरा रेडी करके तैयार करने का काम उनको देने वाले हैं, ऐसा उन्होंने आश्वासन दिया। तो ये सब काम कांग्रेस कर रही है और जनता पार्टी के लोग सिर्फ अपने वोट बैंक तैयार कर रही है। कुछ लालच देके उनको लग रहा है 1500 रुपये देंगे तो महिलाएं हमको वोट देंगी, लेकिन आप महिला से पूछिए, यहाँ हज़ारों की तादाद में महिलाएं आई हैं, आप खुद पूछ सकते हैं कि वो क्या सच में 1500 रुपये के लिए वोट देने वाले हैं क्या। उनका कहना है कि थोड़ी सी महंगाई कम करो, हमारे जीएसटी है, बच्चों के दूध दही पे जीएसटी लगा दी है, किताबें हैं वही पेन है वो सब जीएसटी लगा दी है। कांग्रेस के ज़माने में 400 रुपये का सिलेंडर था, आज 1200 रुपये कर दिया है। वो अगर कम करते तो हमको 1500 रुपये देने की ज़रूरत नहीं होती, ये इनका कहना है। तो इसलिए हम ये हमारे प्रोग्राम के माध्यम से रोज़गार उपलब्ध करा के दे रहे हैं और कुछ स्कीम्स दे के उनको लाभ दिलवा रहे। आमचे सन्माननीय प्रांताध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोलेजी यांनी मला खूप छान अशी जबाबदारी दिली आणि आमचे किसान काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष पराग पास्टे साहेब यांच्या माध्यमातून मला महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे सचिव बनवलं आणि एक संधी उपलब्ध करून दिली, त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानते। आणि ह्या महिलांच्या ज्या समस्या आहे यांच्या क्षेत्रामध्ये अंगणवाडी नाही, बालवाडी नाही, मांबेनगर इथल्या महिला माझ्याकडे आल्या, 500 महिला आल्या। मॅडम म्हणाल्या आमच्या मुलांना बालवाडी नाही तर तुम्ही एक नानाभाऊंना निवेदन करा आणि आमच्या इथं बालवाडी उपलब्ध करून द्या। आणि ह्या एरियामध्ये जी घाण पसरलेली आहे, गडरच्या लाईन सगळ्या बुजलेल्या आहे, नळाचं पाणी आणि गडरचं पाणी मिक्स होत आहे, तर यांचं सगळं आरोग्य धोक्यात आहे। तर त्यासाठी सुद्धा ह्या महिला माझ्याकडे आल्या, आम्ही सुरक्षित नाही असंही त्यांनी आम्हाला म्हटलं, रोजगार नाही, ह्या बऱ्याच काही समस्या आहे। तर मी यांना आश्वासन दिलं की आम्ही आमचे प्रांताध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या समस्या सोडवून देऊ, असा मी यांना विश्वास दिला।